एलिफंटा बोट दुर्घटनेमध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। समुद्रामध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रवाशांसाठी आरिफ बामणे देवदूत बनून आलेत। आरिफ यांनी अनेकांचे प्राण वाचवले। दुर्घटनेचा संपूर्ण थरारही आरिफ यांनी सांगितलाय। एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नेव्हीच्या बोटीनं धडक दिली आणि 110 जणांचा जीव धोक्यात आला। ही बोट उलटल्यानंतर या सगळ्यांची समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू झाली। जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती। समुद्रात हा थरार सुरू असतानाच आसपास असलेला एक व्यक्ती या प्रवाशांसाठी समुद्रातला देवदूत बनून आला आणि त्याचं नाव आहे आरिफ बामणे। समोर मृत्यू दिसणाऱ्या त्या निष्पाप जीवांना वाचवण्यासाठी आरिफ समोर आले आणि शक्य तितक्या लोकांना मृत्यूच्या दाढेतून आरिफ यांनी परत आणलंय। ज्या बोट दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय त्या घटनेचे साक्षीदार ठरलेले आरिफ यांनी तो थरारक प्रसंग सांगितला आणि 15 ते 20 जणांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचंही आरिफ सांगतायत। सिचुएशन इतनी हॉरर थी ना कि ये 5 और 10 मिनट में बोट पूरा डूब गया। उसमें जिसको जो लाइफ जैकेट मिला उन्होंने पहना और जिनको नहीं मिला तो तकलीफ में थे। पहले से पहन के नहीं रखे थे लोग। अभी हम लोग ने जो देखा जहाँ पे ना जहाँ महिलाएं थे उनको ही पहना हम लोग, क्योंकि वो दूसरा जो बोट था ना वो रेस्क्यू कर रही था, लेकिन जहाँ पे हम लोग जा रहे थे ना महिलाएं थोड़ी ज़्यादा थी उधर। तो जैसे उनको रेस्क्यू किया वो बस से जो करके एक ये नेवल का फेरी बोट है उनमें ट्रांसफर कर दिया। 100हून अधिक हाडामासांची ही माणसं मृत्यूशी झुंज देत होती। शक्य तितक्या लोकांना वाचवण्यासाठी आरिफही धडपडत होते। इतक्यात त्यांचं लक्ष एका छोट्या मुलाकडे गेलं। एक 3.5 वर्षांचा मुलगा बुडताना त्यांना दिसला। आरिफ यांनी कसलाही विचार न करता त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवलं। मात्र पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्या मुलाचा श्वासोच्छवास पूर्णपणे थांबल्याचं आरिफ यांच्या लक्षात आलं। त्यांनी लगेच त्याला पालथं करून त्याच्या तोंडावाटे पाणी बाहेर काढलं आणि त्या मुलाचा श्वास पुन्हा एकदा सुरू झाला। एका छोट्या मुलाचा जीव वाचवण्याची ही घटना ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी। छोटे बच्चे थे काफी। छोटा बच्चा था, एक 3.5 साल का बच्चा था, वो ऑलमोस्ट ऑफ हो गया था। तो अपने को थोड़ा नॉलेज है कैसा उसको थोड़ा बचाने का। तो हम लोग आने के बाद उसको उल्टा लिटाया, फिर उसको प्रेस किया और उसका ब्रीथिंग चालू हुआ, फिर वो बच्चा बच गया। 3.5 साल का बच्चा वो डूब गया था ऑलमोस्ट। उनकी आंखें सब बाहर रही थी। अभी उनकी माँ तो बेचारी रो रही थी, बोले क्या करने का। तो समझ में रहा था, मैंने अपने नॉलेज के हिसाब से उसको उल्टा किया और फिर प्रेस करना चालू किया। थोड़ी देर के बाद थोड़ा पानी थोड़ा निकलने के बाद ना उसका ब्रीथिंग चालू हुआ। बोट दुर्घटना घडली त्याच परिसरात आरिफ यांची पूर्वा नावाची बोट होती। देवासारखं धावत येऊन अवघ्या 8 ते 10 मिनिटात आरिफ यांनी जवळपास 15 ते 20 लोकांचे प्राण वाचवले। समोर मृत्यू दिसलेल्या त्या लोकांनी आरिफच्या रूपाने देव बघितला। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।